हॅलो फ्रेंड्स, प्रथूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कोणीही अगदी सहजपणे परफेक्ट अशी कुरडई करू शकेल अशी कुरडईची सोपी पद्धत दाखवली आहे. कुरडई बनवण्यासाठी मी येथे चंदूसी शरबती गहू 2 कुकरचे डबे भरून घेतला आहे. गहू स्वच्छ निवडून आणि धुवून घेतला आहे. आता यामध्ये जास्त पाणी घालून 3 दिवस व्यवस्थित भिजू द्यायचा. मी सकाळी 8 वाजता गहू भिजत घातला आहे. गहू भिजत घातल्यानंतर 3 दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पाणी बदलायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं. बादलीमध्ये गहू दाटले होते म्हणून मी टबमध्ये 3 दिवस भिजवून घेतले. कुरडई म्हटलं की भीतीच वाटायची, चीक कसा काढायचा, चीक कच्चा राहील का, तो व्यवस्थित शिजला आहे असं कसं समजेल, कुरडई तुटेल का, पांढरी शुभ्र होईल का, असे अनेक प्रश्न यायचे मनात. पण म्हटलं मनापासून केलं की कोणतंही काम व्यवस्थित होतं. 3 दिवसानंतर गव्हाच्या वरचे पाणी काढून घ्यायचे आणि स्वच्छ पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचे. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता मी येथे गहू दळून घेतले आहे. अशा प्रकारे दळून घ्यायचे. जास्त बारीक दळायचे नाही, थोडेसे जाडसर दळायचे, नाहीतर ताम जास्त येते आणि कुरडईचा रंग पांढरा शुभ्र येत नाही. अशा प्रकारे मी सर्व गहू दळून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गव्हातला चीक काढून घ्यायचा. चीक काढताना एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात उरलेला कोंडा टाकायचा. असं करत आपल्याला 2 पाण्यातून कोंडा स्वच्छ धुवून घ्यायचा. दळलेले गहू पटकन हातात येत नाही म्हणून कुठल्याही प्रकारच्या चाळणीचा वापर करायचा. चीक काढून घेतलेला कोंडा पुन्हा स्वच्छ पाणी असलेल्या टबमध्ये टाकायचा. पुन्हा मैद्यापेक्षा थोडी मोठी चाळणी वापरून यातील सर्व कोंडा काढून टाकायचा. आत्ताच जर चाळणीमध्ये राहिलेला कोंडा काढून टाकला तर नंतर चीक गाळताना काम अजून सोपं होतं. तुम्ही बघू शकता, चाळणीने उरलेला सगळा कोंडा आणि ताम काढून घेतल्यामुळे चीक आत्ताच किती पांढरा शुभ्र दिसत आहे. आणि नंतर कपड्याने गाळायला सुद्धा सोपा जातो. पुन्हा परातीमध्ये पाणी घ्यायचे आणि चीक काढून घेतलेला कोंडा आधीच्या टबमधून परातीमध्ये टाकायचा. कोंडा व्यवस्थित पाण्यामध्ये दाबून दाबून त्यातील सर्व चीक काढून घ्यायचा आणि कडक पिळून परातीमध्ये टाकायचा. पुन्हा परातीमध्ये कोंडा स्वच्छ धुवून घ्यायचा, जेणेकरून कोंड्यामध्ये थोडासाही चीक राहणार नाही. कढईमध्ये असलेला कोंडा फेकायचा नाही. त्यापासून मी एक सिक्रेट रेसिपी सांगणार आहे. कोंड्यापासून बनणारी सिक्रेट रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. यातील सर्व कोंडा काढून झाल्यावर परातीतील सर्व पाणी चाळणीने नारिंगी टबमध्ये म्हणजेच 2 नंबरच्या टबमध्ये गाळून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही टबमधील पाणी 2 वेगवेगळ्या ॲल्युमिनियमच्या डब्यांना कपडा लावून त्यावर मैद्याची चाळणी ठेवून गाळून घ्यायचे. गाळताना पाणी अडकत असेल तर मधून हाताने कोंडा घासून घ्यायचा. अशा प्रकारे थोडा थोडा करून सर्व चीक कपड्याने आणि चाळणीने गाळून घ्यायचा.
येथे मी दोन्ही टबमधील चीक 2 ॲल्युमिनियमच्या डब्यांमध्ये कपडा आणि चाळणी लावून गाळून घेतला आहे. दोन्ही डब्यातील चीक एकत्र करून डब्याला झाकण लावून रात्रभर डबा तसाच ठेवायचा. संध्याकाळी 6 वाजता चीक काढून झाल्यानंतर रात्री 11 वाजता पुन्हा यावरचे पाणी काढून स्वच्छ पाणी यात टाकायचे. दुसऱ्या दिवशी चीक खाली बसलेला असतो, म्हणून हळुवारपणे वरचे जेवढे पाणी काढता येईल तेवढे काढून घ्यायचे आणि खाली बसलेला घट्ट चीक मोकळा करायचा. चीक काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी 6 वाजता वरचे पाणी काढून घेतले आणि घट्ट बसलेला चीक मोकळा केला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्ट बसलेला चीक व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा, नाहीतर याच्या गाठी बनतात. चीक मोकळा केल्यानंतर मी पुन्हा एका सुती कपड्याने हा गाळून घेतला होता. चीक शिजवण्यासाठी मी येथे एक जाड बूड असलेले पातेले मध्यम आचेवर तापत ठेवले आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकायचे. चवीनुसार मीठ घालायचे. चीक शिजवताना घट्ट झाला तर गरम पाण्याची गरज पडू शकते. त्यासाठी आधीच 1 ग्लास पाणी गरम करून बाजूला काढून ठेवायचे. यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आली की गॅस कमी करायचा आणि जेवढे पाणी घेतले तेवढाच चीक हळूहळू उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचा. एका हाताने चीक टाकत राहायचा आणि दुसऱ्या हाताने पटकन तो पाण्यामध्ये मिक्स करायचा. अजिबात थांबायचं नाही, कारण पाण्यामध्ये चीक पडला आणि तो लगेचच एकत्र गेला नाही तर लगेच त्यामध्ये गाठी बनतात आणि कुरडईची तार व्यवस्थित एकसारखी येत नाही. पाणी आणि चीक या दोन्हींचं प्रमाण एकसारखं घ्यायचं आहे. पाणी जास्त झालं तर चीक व्यवस्थित बनणार नाही. थोडंसुद्धा पाणी जास्त झालं तर चीक पातळ होईल आणि त्याची कुरडई जमणार नाही. थंड पाण्यात हात बुडवून चमच्याला लागलेला सर्व चीक काढून घ्यायचा.
शिजवलेला चीक व्यवस्थित एकत्र करून त्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचा. यावर एक ओला कपडा टाकून पुन्हा 4 ते 5 मिनिटे चीक व्यवस्थित शिजवून घ्यायचा. शिजवलेला चीक हाताला चिकटत नाही, म्हणजे चीक व्यवस्थित शिजला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिजवलेला चीक सोऱ्यामध्ये टाकून याच्या कुरडया बनवून घ्यायच्या. कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस कुरडया छान वाळवून घ्यायच्या. येथे मी 2 ते 3 दिवस कडक उन्हात कुरडया वाळवून घेतल्या आहे. कुरडई तळण्यासाठी मी येथे तेल तापत ठेवले आहे. तुम्ही बघू शकता, तुरटीचा वापर न करता सुद्धा कुरडया खूप पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. थोडा चीक खाण्यासाठी बाजूला काढला होता, तरी सुद्धा 2 कुकरचे डबे गहू घेतले तर त्यामध्ये मध्यम आकाराच्या 60 ते 70 कुरडई होतात. कोंड्यापासून बनणारी सिक्रेट रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास प्रथूस किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.